नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपलं लेक्चर नंबर 3 आहे एक्सपान्शन फॉर्म्युलेचं। क्लास 8 साठी हा लेसन आपण बघत आहे। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर प्रॅक्टिस सेट 5.2 साठी लागणारा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा तयार झाला आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एग्जांपल कसे सॉल्व्ह करायचे ते आज आपण बघणार आहे। पण तुम्हाला जर या आधीचे लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 8 चे या आधीचे लेसन्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघू शकता। चला तर मग स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बेल आयकॉन ही दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर बघा, आजचा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपला a + b ब्रॅकेट क्यूब। जर a + b ब्रॅकेट क्यूब असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो ते आपण बघणार आहे। आता a + b ब्रॅकेट क्यूब म्हणजे 3 वेळा कुठले ब्रॅकेट्स असणार आहेत a + b आणि परत एकदा a + b। आता बघा, आपण मागच्याच एका लेक्चर मध्ये बघितलं होतं a + b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो a² + 2 * ab + b²। हा आपला एक फॉर्म्युला आहे। आता या ठिकाणी बघा a + b आणि a + b म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअर आलेले आहे, म्हणजे त्याऐवजी आपण डायरेक्टली हे राईट करू शकतो किंवा या दोन्ही ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन जरी सॉल्व्ह केली तरी आपल्याला काय मिळणार आहे a² + 2ab + b² मिळणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपला पहिला फॉर्म्युला काय असणार आहे a + b * ब्रॅकेट a² + 2ab + b² असणार आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय तर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे। ब्रॅकेट सॉल्व्ह म्हणजे काय करायचे, ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करायचे। आणि ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करताना बघा, जी फर्स्ट टर्म आहे ती इनटू हा होल ब्रॅकेट म्हणजे a² + 2ab + b²। आता सेकंड टर्म काय होती आपली +b होती, त्यामुळे आपण इथे राईट करणार आहे +b * ब्रॅकेट परत एकदा हा होल ब्रॅकेट राईटला घेणार आहे आपण मल्टिप्लिकेशनला, म्हणजे एका टर्मनी मल्टिप्लाय केले। आता बघा, ह्या a नी आतमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाइड करणार आहे, म्हणजे काय होईल बघा a * a² म्हणजे काय झाले a³ झाले बरोबर, प्लस a * a म्हणजे a² हा 2 तसाच राहील आणि b पण तसाच राहील, प्लस आता इथं a आहे आणि इथं b² आहे, म्हणजे इथं काय मल्टिप्लिकेशन केल्यानंतर a * b² येईल। ठीक आहे, प्लस या ठिकाणी बघा इथं b आहे आणि इथं a² आहे, म्हणजे लिहिताना आपण काय लिहू शकतो b² * b लिहू शकतो, प्लस आणि या टर्मला मल्टिप्लाय केलं तर 2a तसाच राहील आणि हा b म्हणजे b² होईल, प्लस b * b म्हणजे b² * b म्हणजे काय झालं इथं b³ झालेले। आता लाईक टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत बघा a² b ab² म्हणजे लाईक टर्म्स फर्स्ट काय करणार आहे एकत्र करणार आहे किंवा डायरेक्टली राईट केलं तरी चालेल। हा फर्स्ट a³ तसाच लिहिला। आता इथं 2a² b आणि इथं a² b ज्यावेळेला काही कोएफिशियंट नसतो त्यावेळेला काय असतो 1 असतो, म्हणजे काय होईल बघा 2 + 1 3 म्हणजे इथे येणार आहे आपलं प्लस 3a² b प्लस आता इथं ab² म्हणजे याचा पण कोएफिशियंट किती असणार आहे 1 असणार आहे बरोबर, आणि इथं किती आहे 2ab² म्हणजे 1 + 2 किती झाले इथं आपले 3ab² प्लस b³ म्हणजे a + b ब्रॅकेट क्यूबचा हा आपला काय झालेला आहे फॉर्म्युला तयार झालेला आहे। आता या फॉर्म्युलेशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आता बघतोय। बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे x + 3 ब्रॅकेट क्यूब। आताच आपण फॉर्म्युला काय बघितला तर a + b ब्रॅकेट क्यूब असेल तर a³ + 3a² b + 3ab² + b³। ठीक आहे, आता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल तर एक सिंपल ट्रिक आहे। इथं बघा a चा क्यूब आहे, पहिल्यांदा 3 ने ज्यावेळेला मल्टिप्लाय करतो त्यावेळेला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर * सेकंड टर्म प्लस 3 * a म्हणजे फर्स्ट टर्म तशीच लिहायची आहे आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे, म्हणजे एकदा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे एकदा सेकंड टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सेकंड टर्मचा क्यूब आलेला आहे आणि इथं होता आपला फर्स्ट टर्मचा क्यूब। ओके, आता बघा फर्स्ट टर्म म्हणजे a किती आहे आपला तर x आहे आणि b किती आहे आपला तर 3 आहे, म्हणजे या व्हॅल्यूज इथे आपण सबस्टिट्यूट करणार आहे। आता या ठिकाणी बघा x + 3 होल ब्रॅकेट क्यूब = फर्स्ट टर्मचा काय क्यूब म्हणजे पहिली जी टर्म आहे त्याचा क्यूब प्लस 3 * फर्स्ट टर्म काय आपली तर x चा स्क्वेअर सेकंड टर्म मल्टिप्लाइड ला प्लस दुसरी टर्म काय असणार आहे आपली 3 * फर्स्ट टर्म * सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब
म्हणजे तिथं बघा एक्स क्यूब तसेच राहिले प्लस 3 3 जा किती झाले 9 एक्स स्क्वेअर झाले प्लस आता या ठिकाणी बघा 3 चा स्क्वेअर हा किती असतो तर 9 इंटू 3 म्हणजेच किती झाले 9 3 जा 27 एक्स ठीक आहे आणि इथं बघा 3 चा क्यूब म्हणजे 3 3 जा 9 9 3 जा 27 म्हणजे मल्टिप्लिकेशन करून आन्सर आलेलं आहे। आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपल्याला काय दिलेलं आहे ए म्हणजेच आपला 2m अपॉन n आहे आणि बी म्हणजेच काय आलं n अपॉन 2m दिलेलं आहे बरोबर। फॉर्म्युला परत एकदा यूज करतोय आपण इथं 2m अपॉन n प्लस n अपॉन 2m रेस टू 3 होतं ठीक आहे म्हणजेच फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 2m अपॉन n ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे बघा 2m अपॉन n चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म म्हणजेच कुठली होती n अपॉन 2m प्लस काय असणार आहे तर इथं परत एकदा 3 इंटू फर्स्ट टर्म तशीच लिहिणार आहे आपण आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्म आपली n अपॉन 2m चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लास्ट टर्मचा क्यूब म्हणजेच कुठली n अपॉन 2m ब्रॅकेट क्यूब होती बरोबर। आता इथं बघा क्यूब केल्यानंतर इथं बघा 2 2 जा 4 4 2 जा 8 आणि इथं आले m क्यूब अपॉन n क्यूब प्लस या ठिकाणी 3 तसेच राहिले इंटू याचं जर मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअर केला तर 2 चा स्क्वेअर किती आला 4 हा m स्क्वेअर आला अपॉन n स्क्वेअर इंटू n अपॉन 2m बर प्लस हा 3 तसाच राहिलेला आहे इंटू 2m अपॉन n इंटू n चा स्क्वेअर काय असणार आहे n स्क्वेअर अपॉन 2m चा स्क्वेअर म्हणजेच काय आले 4m स्क्वेअर सेम टर्म n चा क्यूब अपॉन 2 चा क्यूब हा किती असतो 8m क्यूब आले ठीक आहे। आता या ठिकाणी बघा ज्या कॅन्सलेशन मेथड आहेत म्हणजे आडवा भागाकार पद्धत कशी करायची ती मेथड जी आहे ती इथं आपल्याला यूज करायला लागणार आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर यामध्ये बघा हा m स्क्वेअर आणि इथला m गेलेला आहे इथं n आणि n स्क्वेअर गेलेला आहे या n ला स्क्वेअर गेलेला आहे इथल्या m ला इथली स्क्वेअरची टर्म गेलेली आहे। आता राहिलेल्या टर्म्स आहेत त्या आपल्याला लिहून घ्यायच्यात म्हणजे बघा 8m क्यूब अपॉन n क्यूब प्लस याचे जे नंबर्स आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन 4 3 जा 12 होतील किंवा 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि इथं आपण डायरेक्टली लिहू शकतो 3 2 जा 6 आले इथं बघा m ची टर्म राहिली होती आणि अपॉन मध्ये n ची टर्म राहिली होती म्हणजे 6m अपॉन n आलेले आहे प्लस आता यामध्ये कॅन्सलेशन करून 2 1 जा 2 2 2 जा 4 झालेले आहेत म्हणजे 3 अपॉन 2 ही टर्म राहिलेली आहे आणि या ठिकाणी बघा इथं n वरती येणार आहे आणि इथला एक m राहिला होता त्यामुळे n अपॉन m राहिलेले आहे प्लस n क्यूब अपॉन 8m क्यूब हे काय असणार आहे याचं आन्सर असणार आहे। या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 बघणार आहे म्हणजे असे जे एक्झाम्पल्स असणार आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहे।